वागेश्वर रोड आहे. बघू आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. हे होते निलेश. बघा मूर्ती लहान आहे परंतु 40 धावांचा एक आग ओकणारी बॅटिंग पाहिली. ते ठरलं या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. आणि आता मात्र सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला आली आहे. एक साईडला वैभव 11 मलखंडवाडी आणि एक साईडला साईनाथ मोरेले संघी. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 4 ओव्हर मध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया किशोरच्या बोलीमधून. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. श्री धाबीर मित्र मंडळ आयोजित श्री धाबीर रत्न चषक 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला येते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूला शांत संयमी आणि तितकाच आक्रमक खेळ करणारा श्री साईनाथ मोरेआळी संघ, तर त्याच्या विरोधामध्ये वेगवान गोलंदाजी वेगवान फलंदाजी आणि एक जबरदस्त संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं गेलंय तो वैभव 11 मलखंडवाडी. हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाले. साजेश शेलार आणि शंतनू अस्तिवकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बंटी पाटील. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा हातळला गेलाय. डॉट बॉलनं सुरुवात या डावाला होत असताना पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल बंटी तयार. लो फुल टॉस बॉल अडबा बॅट लावून साईडला बॉलला फेकून दिले. टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. थँक्यू. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक खातं संघाची सुरुवात साजेश शेलार मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल बंटी तयार. पुन्हा दाडबा बॅट लावून सेटला खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम. सचिन माळी बॉलचा खाली बॉलचाच कॅच. पहिला धक्का साजेश शेलार आऊ बाद. विकेटचा पतंग होत असताना पाहायला मिळाला. डावकुऱ्या त्याचा बॅटर साजेश शेलार मैदानाच्या बाहेर परतल्या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आणखीन एक डावकुऱ्या त्याचे विध्वंसक विस्फोटक फलंदाज सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेले पाहायला मिळाले.
पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ झाला, 1 विकेट प्राप्त केली आणि 4 धावा बंटी पाटील या षटकामध्ये खर्च केल्या. षटकातील पुढचा बॉल सूरज ऑन स्ट्राईकला. वाईट यॉर्करचा वापर केलाय. धावाची नामी संधी आहे. विजय नागवेकर बॉलवरती आला. चांगली फेकी, तत्वर एक वेगानं धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा 5 या अंकावरती आहेत. शंतनू अस्तिवकर सध्याच्या घडी ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. वन ऑफ द बेस्ट स्टायलिश प्लेअर ऑफ रोहा म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळी करतोय, संघाला लीड तो करतोय आणि स्वतः नेतृत्व करत असताना त्याचा बॅट मध्ये किती धावा येतील. समोरचा बॉल समोर खेळ, सन्मानजनक सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं. ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळाले. लॉंग ऑफ मध्ये, डीप मध्ये राहीना तैनात आहेत. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केला. डेंजर एंडला धावत असताना शंतनू पोहोचतील का? यस, डेफिनेटली शंतनू पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुखरूपरित्या पोहोचलेले पाहायला मिळाले. 2 धावा अगदी चपळाईने या दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 7 अंकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बंटी पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. वेगाचं प्रात्यक्षिक त्यानं सातत्यानं प्रत्येक बॉल वरती इम्प्रोवाइज केलेलं पाहायला मिळालं. आप ट्रॅगर बॉल, उंची मिळत नाहीये. खाली राहिला होता बॉल, अगदी शरीरावरती आदळला होता. एक सिंगल त्याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. तत्पूर्वी पहिल्या षटकाचा पहिला पॉवर प्लेच्या षटकाचं खेळ संपुष्टामध्ये आलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आतापर्यंत 8 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी बंटी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. विकेट त्याने मिळवल्या. धावा देखील पहिल्या षटकामध्ये थांबवलेल्या पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजय नागवेकर याला इन्व्हाइट केलं जात आहे. शंतनू यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज येतोय. सन्माननीय हरीजी कराड साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाल्या. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कारण की शंतनू एक रोहा तालुक्यातील सगळ्यांचाच आवडता खेळाडू आहे. ज्या वेळेला तो खेळतो त्या वेळेला मोठी धावसंख्या नेहमी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. त्याची गोलंदाजी देखील तितकी धारदार आहे. या मॅच मध्ये काय वाढून ठेवले, 2 महत्वाचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. विजय नागवेकर गोलंदाजी मागवरती आहे. लो फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय, परंतु चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नव्हता. बॅटच्या टोला चेंडू आदळला. अशा वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये शंतनूने कंप्लीट केली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा आतापर्यंत 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये विजयने काय गोलंदाजी केली होती, जबरदस्त तो बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला. 12 बॉल त्याने हाताळले होते आणि अवघ्या 8च धावा त्याने जय गिरोबा अंधाराळी या संघाच्या विरोधामध्ये खर्च केला होता. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल वरती सिंगल खर्च करत असताना पाहायला मिळाला. पण तो समोर डावकुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज सूरज. यावेळेस बॉल क्लासिकल अंदाजामध्ये खेळला. लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतो. बॉल डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दणदणीत चौकार.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत विजय नागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केले. एक महत्वाचे विकेट सूरज पवारला त्यानं मागे परतवलं. यावेळेस बॉल सिंगल येत असताना पाहायला मिळते. का सिंगलच्या मदतीनं दाफुलकावरती धावा 14 या अंकावरती आहे. विजय नागवेकर चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळाले. षटकातील अंतिम बॉल समोर शंतनू अस्तिवकर आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळेचा बॉल वेगवान होता. कट करण्याचा प्रयत्न केला. पॉइंट मध्ये डीप मध्ये फिल्डर नितीन माळी तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट जाते होती. एकाच सिंगल वरती समाधान देखील मानलं गेलं. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टामध्ये 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 15 धावा बनवल्या गेल्या. 12 बॉलचा खेळ झाला. बंटी पाटीलनं पहिलं षटक हाताळलं. लाजवाब गोलंदाजी त्यानं पहिल्या षटकामध्ये हाताळली होती. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अवघ्यात 8 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर विजय आले. अगदी विजयने देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली आणि 7 धावांचं षटक त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळलं. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक माळी अर्थातच देवा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळाला. माप्यासवी ऋतिक साळुंके बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ऋतिक साळुंके आलेत गोलंदाजी मार्क वरती. वेगवान गोलंदाज आहेत. पहिला मॅच मध्ये थोडासा मार पडला होता, परंतु आता आत्मविश्वासाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. डोकं शांत ठेवावं लागणार आहे. अचूक टप्प्यावरती योग्य रीतीने गोलंदाजी कशा पद्धतीने केले जाईल याकडे जास्तीचं लक्ष द्यायला हवं. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये अडवा. बॅटनॉल साईडला शंतनू अस्तिवकरचा बॅटमन बॉल करतो हवाई सफर. इट्स अ बिग हिट. सिक्सर. ₹1000 अगदा ठरत असताना शंतनू आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय हरीशजी यांच्या माध्यमातून आणि अगदी त्याच वेळेला शंतनूचा बॅटमधनं षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रोहा टेक्सटाईलचे सर्व आहेत हरीश आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला शंतनू अस्तिवकर साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं. स्लॉट मध्ये बॉलला सभा फटका. बॉल हवेवरती संचार. डीपेक्स टक्कावरला लॉफ्टेड. सिक्सर. 6 धावा. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आला. 2000 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत शंतनूच्या खात्यामध्ये जमा झालाय. बक्षिसांची कैरात त्यावरती अगदी बॅट चालवली जाते. शंतनूचा बॅट मधनं धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल स्लोवर वन. तिसरा येईल का? यस. थर्ड इन अ रो. बॅक टू बॅकचा हा तिसरा धमाका. रोहा टेक्सटाईलचे सर्व हरीश यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 आतापर्यंत 3000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. ऋतिकचा समाचार घेतला. 3 बॉल 3 षटकार शंतनू याचा बॅट म्हणाले. यावेळेस बॉल यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग.
3 बॉल खराब राहिले परंतु एक बॉल असा टाकलाय ना की शंतनू अस्तिवकरला अगदी चारी मुंड्या चित करत असताना गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळालाय. सफलता त्यानं प्राप्त केली. शंतनू अस्तिवकरचा वादळी खेळीचा अंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना श्रेयश आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची टोटल आतापर्यंत 33 अंकावरती आहे. पहिल्या 12 बॉल मध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु तदनंतर ऋतिकच्या विरोधामध्ये 3 बॅक टू बॅकचे षटकार आले आणि धावांचा आलेख हा उंचावलेला पाहायला मिळाला. का बॅटिंग शंतनूने केली. तदनंतर चौथा बॉल वरती दांडी त्याची उडवली होती ऋतिक साळुंखे देवा या गोलंदाजानं. नवीन बॅटर श्रेयस अर्थात चीना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. 33 आतापर्यंत बनवल्या गेल्या धावा मोठ्या स्वरूपामध्ये या खेळपट्टीवरती जमा केलेल्या. आज आपण पाहिल्यात आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी टोटल 72 धावांची राहिली. वागेश्वर रोड या संघाने ती धावा बनवल्या होत्या. यावेळेस बॉल क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणखीन एक लाजवाब सुंदर चौकार. चौकार येतो चिन्यांच्या बॅटमॅन 4 धावाल्या. संघाची टोटल 37 वरती आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज देवा फुल टॉस बॉल स्विचिटचा प्रयत्न केला. फिल्डर राज त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगल वरती समाधान देखील मानावं लागलं. या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3 देखील संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 38 अंकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये ऋतिकच्या विरोधामध्ये 23 धावा जमा केल्या. टीम श्री साईनाथ मोरेवालीच्या 2 महत्वाचा बॅटरनं शंतनूनं वादळी खेळ केला. 3 षटकार षटक क्रमांक 3 मध्ये त्याच्या बॅटमन पाहायला मिळाले. त्यानंतर चीनाच्या बॅटमन क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4 धावा त्याच्या बॅटमन आल्या होत्या. शुभम पाटील आणि चीनाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रितेश यांना इन्व्हाइट केलं गेलं. आणखीन एक महत्वाचे गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते ते रितेश सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल हाताळतील समोर चीना आहेत. चीना देखील यंग टॅलेंटेड आहेत. त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली आज रोहा तालुक्यामध्ये. पहिला मॅच मध्ये गोलंदाजी, या मॅच मध्ये फलंदाजीच्या जोरावरती तो मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवतोय. आप ट्रॅकर बॉल वेगाने राहिला. विकेट किपर थोडेसे बंबल झाले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट चिकी सिंगल. शुभम पाटीलला माहिती आहे की शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीची स्ट्राईक त्याच्याकडे असणं महत्वाचं असणार आहे. कारण की आणखीन वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहायला गेलं. ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्या वेळेला धावा नेहमी लिहिलेल्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. राठीडाचं क्रिकेट असो किंबहुना रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये त्याने केलेली बॅटिंग असो किंबहुना रबर बॉलचं क्रिकेट आणि त्याही पलीकडे मोरयाळी गावासाठीचं केलेलं त्याने खेळलेलं त्याने क्रिकेट हे नेहमी उंच स्थानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला मॅचचा हिरो तो राहिला. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यानं जिंकला होता. या मॅच मध्ये अजून देखील तो तह ठोकून उभा आहे. यावेळेस बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विजय नागवेकर. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 40 अंकावरती आहे. शुभम नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण तो अपयश देखील त्याचा वाटेला या फटक्यावरती आलेला पाहायला मिळालाय. रितेशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी त्याची चालू आहे. थांबवलंय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. वेगवान बॉल पंचांकडे अपील केली जाते. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. लेग बाईसचा इशारा बंटी जिगाग सरांचा येतोय. एक धावाले एका धावेच्या मदतीने 41 पर्यंत धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये. 3 बॉल. या 3 बॉल मध्ये शुभम पाटील किती धावा बनवेल, किती धावा जमा करेल, किती धावांचं टार्गेट वैभव 11 मलखणवाडी या संघाच्या समोर ठेवलं जाईल पाहणं महत्वाचं. यावेळेस बॉल क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला फेकून दिले. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
याही वेळेला पाडल स्वीप करायचं होतं, परंतु पुढामध्ये गोलंदाजाने चेंडू हाताळला. बंटी पाटील बॉल वरती आल्या, चांगली फील्ड, चांगली फेक, तत्वर धाव अर्जित केली जाते. एक दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि बॅटर श्रेयसला माघारी परतावं लागतं. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला, पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रितेश याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त त्यांना अवघ्या 8 धावा खर्च केल्या. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 24 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री साईनाथ मोरेवाडी संघानं धावा बनवल्या. तब्बल 46-47 टार्गेट सेट केलंय. नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम तेजस ठाकूर पुरस्कृत वाघेश्वर रोडच्या विरोधामध्ये श्री माणकेश्वर अमडोशी या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तत्पूर्वी आपण आवाजामध्ये बदल करूयात. या आवाज ऐकूयात. आमचा आदरणीय गुरुवर्य उमेश साळुंके सरांचा आवाज ऐकूयात. तत्पूर्वी आपण डीजे कडे देखील जाऊयात. डीजे
तेजस ठाकूर पुरस्कृत रागेश्वर रोड. चला आपण टॉस साठी या. राणा मोरे टॉस साठी यायचा आहे. रोड खुर्द संघनायक आपलं लक्ष वेधून. चला आपण टॉस साठी या. चला वागेश्वर सांगायची संघनायक आशिष या फास्ट टॉस साठी करणं. मला वाटतं आवाज तिथपर्यंत जाईत नाही कदाचित. हा ओके. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना श्री साईनाथ मोरे आली या संघाने 46 धाव बनवल्यात. बघा समीकरण कसं आहे. पहिल्या 3 मध्ये किशोर आपण पाहिलं तर मग बंटी पाटी असेल, विजय असेल, रितेश याने असतील 18 मध्ये 23 दिल्या आणि ऋतिकने एकट्याने 23 दिल्यात. हा क्रिकेट आहे, त्याच्यामुळेच तर लोकप्रिय का म्हणतात. तर हा खेळ असा आहे. आता विजयासाठी 47 धावांची गरज आहे. टास्क कंप्लीट करून घ्या तिथे.
व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि सोमवार अर्थातच प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या स्पर्धेत शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. आज 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला आली आहे, जिथे आपण पाहिलं तर श्री साईनाथ मोरे आणि संघ टॉस हारल्यानंतर एक चांगली बॅटिंग करत असताना 46 धावा त्यांनी बनवल्यात आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय तो वैभव विलवन मलखंडवडी या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन माली बंटी पाटील, तर गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी 3000 चं बक्षीस पटकवलं, लगातारची 3 षटकार ऋतिकच्या अगेन्स्ट केले ते संतू अष्टविकर आपल्याला स्ट्राईक पहिलं पॉवर प्ले क्षेत्र टाकणे पाहायला मिळतील. संतनू चला मॅच जरी फास्ट घ्यायची आहे कारण थोडासा वेळ आपला वाया गेलाय, कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत. याच्यानंतर आपण पाहतोय तर माणकेश्वर अमृषी आणि तेजस ठाकूर पुरस्कृत वागेश्वर रोड आपल्याला पाहायला मिळेल. संतनूचा पहिला चेंडू, हाफ टॅकल चेंडू, आडव्या बॅटने फटक्या चांगला आहे. नो मॅच लँड मध्ये शुभम तिथे आहेत, चेंडू सीमा पार, चौकार 4 डीजे. धन्यवाद डीजे. बघा धन्यवाद डीजे. डीजे आमचे अर्थातच विकी डीजे आपल्याला पाहायला मिळतील. 4 नी सुरुवात झाली. ओ मात्र थोडासा आगळा वेगळा प्रयत्न होता सचिन माली याचा, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाही आहे. चौकर आल्यानंतर डॉट आलाय. संतूनचा येणारे चेंडू शिल्लक आहेत 22-43 धावांची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 नी सुरुवात झाली. पुन्हा एकदा तिसरा चेंडू संतूनचा. ओ पुन्हा एकदा थांबवलंय. इथे मात्र आपण पाहतो तरी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी म्हणूया किशोर, कारण चौकर आल्यानंतर पूर्णपणे बदल केलाय संतुने. लगातारचा दुसरा डॉट, प्रेशर दडपण मात्र पुन्हा सचिन मालीवर. ओ इथे मात्र तिसरा चेंडू सुद्धा डॉट गेलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतोय, जिथे पूर्णपणे आपण पाहतो तर सचिन मालीला मात्र थांबून ठेवलंय, रोखलंय, बेड्या टाकल्यात गोलंदाज संतुने, कारण चौकार आला होता. त्यानंतर मात्र सलगचा तिसरा डॉट आलाय. धावसंख्या 4 चेंडू बिनबाद 4. वैभव विलवन मलखड संघाची 20 चेंडू 43 धावांची गरज. ओ फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी गाठली नाही आहे. शुभम त्याच्या खाली आहेत, कुठलेही चुकीने पकडला जाईल. संपलाय सचिन मालीचा खेळ. धक्का पहिला डीजे. शुभम पाटील यांच्याकडून आता रोहन जंगम. चला फास्ट चला ते रोहन जरा, कारण थोडस वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण 5 नंतर आपल्याबद्दल कालोख होतो. येणारे चेंडू शिल्लक आहेत 19-43 धावांची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल संतूनचा. एक चांगली गोलंदाजी, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संतून अष्टविकडून, परंतु रोहन आले. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओ हा टॅकल चेंडू होता, बॅट टाकली आहे, चेंडू पॉइंट मधून सरळ धन 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 करत सीमा पार, होगा बेड़ा पार, तो मिलेंगे 4 डीजे. सांगायचं संघनायक आपण बॉल चॉईस करून जायचा आहे. राणा मोरे बॉल चॉईस करून जायचा आहे. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 8 झाली आहे. बघा पहिला 4 नंतर डॉट 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 विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा रोहनच्या बाट मधून चौकार आलात.
येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. 39 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये इथून 13 धावा गोला करायच्या आहेत. वैभव विलम मलकणी सांगायला जर 47 धावांचा टार्गेट गाठायचा असेल तर पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्यात, कारण 4 पर्याय असणार. दुसरा ट्रम्प कार्ड श्रेयश गोलंदाजी ट्रॅक वर श्रेयश याला आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त गोलंदाजी पाहिली आहे आज, त्याच्या आवडता पिच त्याच्यासाठी सुद्धा आहे. परंतु रोहन आणि बंटी पाटील आता पहिला चेंडू फेस करणार आहेत. तर रोहननी 4 ने सुरुवात केली आहे. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे, प्रत्येक ओव्हर मध्ये 13 धावा कंप्लीट करायच्या आहेत. ओ इथे मात्र आपण पाहतोय तर डॉट चेंडून या ओव्हरची सुरुवात झाली आहे. 17 चेंडू 39 धावा. आतापर्यंत 7 चेंडू मध्ये तब्बल 5 चेंडू डॉट आहेत, 4 डॉट आहेत आणि 1 विकेट, म्हणजे 5 चेंडू असे गेलेले आहेत आणि धावसंख्या 8 झाली आहे. श्रेयसनी सुरुवात या ओव्हरची डॉटने केली आहे. बंटी पाटील सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहेत. ओ रिव्हर्सचा फटका, दो दाई तलवार, बनी तर आबादी नाहीतर बर्बादी. चेंडू सीमा पार, षटकार डीजे. बघा बंटील पाटील यांना मात्र पहिल्या चेंडूवर श्रेयसने थांबवलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूला आपण पाहतोय तर दूधदाई तलवारचा वापर केला आणि तब्बल 6 धावा त्यांनी वसूल केल्यात. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 झाल्यात. एक गडी बाद 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे 47 धावांचा पाठलाग करते वैभव विलवन मलखंडोडी आपल्याला पाहायला मिळते. समोरचा संघ आपण पाहतो तर श्री साईनाथ मोरे आणि रोहा ज्यांनी 46 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे, सुरुवात डॉटनी आहे, त्यानंतर षटकार आलाय. 16 चेंडू 33 ची गरज आहे, 14 बनल्यात. 16 मध्ये 33 ची गरज अजून सुद्धा आहे पाहायला मिळतोय, जिथे सरासरी मात्र 13 जी आहे, म्हणजे 2 चेंडू मध्ये 6 आल्यात, 4 मध्ये 7 अजून सुद्धा गोला करावा लागतील. ते मलखनवाडी संघाला जर 47 धावांचा टार्गेट सेट करायचा असेल, पार करायचा असेल. ओ रिव्हर्सचा फटका, पुन्हा एकदा माझा प्रयत्न होता, परंतु पायाचा अपील तर केली आहे, परंतु आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्ती पाहायला मिळतोय. आणि दक्ष असे पंच बंटी घाग आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल मिळेल, सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 झाली आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत, 32 ची गरज आहे. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. वैभव विलेवन मलखनवाडी या संघाला. बंटी पाटील एक षटकार, एक सिंगल, एक डॉटच्या सहाय्याने नॉन स्ट्राईकला, तर रोहन जंगम चौकाच्या सहाय्याने केलतोय. ओ इथे मात्र हलक्या हाताने थांबवलंय. रोहनला माहिती आहे बंटीकडे क्षमता आहे, आपलं काम फक्त सिंगल काढून द्यायचं आहे. जोपर्यंत बंटी आहे तोपर्यंत बंटी धावा बनवू शकतो. सिंगल घेतल्या, नॉन स्ट्राईकला तो गेलाय, बंटीला स्ट्राईक लागला. धावसंख्या सध्याच्या घडीला किशोर आम्हाला कळवेल, धावसंख्या 16 झाली आहे, म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहे 14. 31 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये श्रेयसने मात्र 8 धावा खर्च केल्यात. सुरुवात डॉटनी झाली, त्यानंतर षटकाराला सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा चालू आहे, ती मलखणी संघाची. 16 बनल्यात. ओ इथे मात्र दंडीगुल. आता मात्र इथून बंटीला परतावं लागेल. बंटी बाद, धक्का दुसरा डीजे. संकटामध्ये सापडलाय, परंतु इथून काम संपणार नाहीये. 13 चेंडू 31 ची गरज आहे. आता मात्र ऋतिक सालुंकेवर विश्वास दाखवलाय, कारण त्याच्या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या होत्या ऋतिकने. आता मात्र ऋतिकला सुद्धा ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल, कारण बंटी सचिन बाद झालेत.
जबाबदारी वाढली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 13, परंतु श्रेयसने मी म्हणेन आपल्या संघासाठी हे चांगलाच काम केले, कारण बंटी पाटील सारखा महत्वाचा फलंदाज जो अडसळा होता तो मात्र दूर गेलाय. परंतु ऋतिक साळुंकेला मात्र आता जबाबदारी घेऊन खेळावा लागेल. येणारे चेंडू शिल्लक आहे 13, या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ओहो, इथे मात्र वेगात टाकायच्या प्रयत्नामध्ये थोडस आपण पाहतो नियंत्रण भटकलाय आणि पंचांचा इशारा वाईट आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 13 आणि 30 ची गरज आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 17 झाली आहे. 13 चेंडू 30 ची गरज. जो समीकरण 13चा होता तो सध्याच्या घडीला 15 वर येऊन पोहोचलाय, परंतु इथून एखादा मोठा सिंगल डबल दिला तर थोडस समीकरण बदलेल. शेवटचा चेंडू आहे. ओ, वेगात टाकलेला चेंडू आपण पाहते खोल टप्प्यात, परंतु चांगला फटक्या पाला ते सिंगल घेतली आहे. डबलला पुणेदार ऋतिक पलटलेत आणि 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या सध्याच्या घडीला किशोर आम्हाला सांगेल की धावा इथे बनल्या गेल्यात 19 धावा. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 28 धावांची गरज आहे. बघा, मगाशी सरासरी 13 ची होती आणि आता 14 ची झाली आहे. कुठेतरी आपण पाहतो तर आता या ओव्हर मध्ये, कारण तिसऱ्या ओव्हर मध्ये बघा, पहिल्या बॅटिंग करत असताना आपण पाहतो साईना मोरे आली या संघाने पहिल्या ओव्हर मध्ये बंटी पाटील त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. विजय आले त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये ऋतिक आले त्यांनी 23 धावा खर्च केल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने तिसऱ्या ओव्हर मध्ये समीकरण बदललं होतं. आणि आता सुद्धा आपण पाहतो पहिल्या ओव्हर मध्ये संतुनो आलो त्यांनी 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये श्रेयस आले त्यांनी 11 धावा खर्च केल्यात. कुठेतरी मी म्हणेन एक पाऊल मलखनवाडी संघ पुढे आहे, परंतु मॅटर काय आहे तर तिसरी ओव्हर आता या ओव्हर मध्ये बघायचं आहे. ऋतिक साळुंके आणि रोहन यांची आता जबाबदारी थोडीशी वाढली आहे. 12 चेंडू 28 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये कमीत कमी 14 धावा गोळा करावा लागतील. 14 हून जास्त आली तरी हरकत नाहीये, परंतु 14 कमीत कमी येणं गरजेचं आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मध्ये परिवर्तन केलं. ट्रम्प कार्ड वापरलाय तो अर्थातच सूरज पवार. रिवर्सचा फटका चांगला आहे. मिळतील इथून 4. सुरुवात झाली आहे 4 ने. डीजे इथून आता मात्र सिंगल डबलने काम ते जमणार नाहीये, परंतु येणारी प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. 4 ने सुरुवात झाली आहे आणि इथून सूरज पवारला सुद्धा माहिती आहे मला जी गोलंदाजी दिली आहे ती कशासाठी, ते काम मला करायचं आहे. ओ, इथे मात्र जो काम दिलाय ना तो मी पूर्ण करेन आणि रोहनला मात्र बाद केलाय. धक्का तिसरा. डीजे मास्टर विकी सुद्धा सांगते तुम्ही आमच्या बरोबर बराबरी करणार का, आम्ही तुमचा बाजार उचलू. आणि बाजार सध्याला उचलला की रोहन बाद झालाय. बघा, हे मित्र आहेत. किशोर सातत्याने पाहिला जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा असते ना तेव्हा मोरे आणि मलखंडवाडी हे सोबत खेळतात, परंतु आज आहे ना गावाचा विचार आहे. दोन्ही संघ आपल्या गावासाठी संघर्ष करत आहेत यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. आणि गावकरी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत. एक गावाला म्हणत असेल की ही आपण आपला संघ पुढे जाईल तर मोर्याले म्हणतील की आपला संघ पुढे जाईल. हे समीकरण दोघांकडे आहे, परंतु मॅच कोण जिंकणार हे खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. जो जिंकेल तो जिंकल तो मात्र क्रिकेटचाच विजय होणार आहे, परंतु जिंकणार कोण. येणारे चेंडू शिल्लक आहे 10. 24 ची गरज आहे. लांबचा विचार केला तर 10 मध्ये 4 मारायचे आहेत, परंतु तसं सध्याच्या घडीला दिसत नाहीये. विजय आले आणि विजय चालले सुद्धा. हे सध्याच्या घडीला चालणार नाहीये. मोठे फटके नाही तर तुम्हाला सिंगल डबलचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 6 मिळणार आहे. डीजे डीजे
आता मला असं वाटतं की मलकोण सर एवढंच म्हणते आउट होऊ द्या, कारण 9 चेंडू शिल्लक आहे, 4च मारायचे आहेत. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे ना की सिंगल डबल तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याला सुद्धा माहिती आहे येणारा बॅट्समन मोठे फटके खेळणार आहे. मला माझं काम करायचं, मला फक्त स्टंपवर बॉल सोडायचा आहे, बाकी सर्व काय बरोबर होईल. सिंगल डबलने धावसंख्या खूप धावा देऊन जातो, हे सुद्धा विसरून जमणार नाही. अल्पेश सनस मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. 24 ची गरज आहे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये. आतापर्यंत तीन मोठे फलंदाज बाद झाले. बंटी पाटील, रोहन जंगम आणि विजय नार्वेकर बाद झाले. जबाबदारी वाढली आहे अल्पेश सनसची. ओहो, हाफ टॅकर चेंडू. इथे मात्र काही वेळानंतर एक धाव मिळते आहे टीम मलकोडे संघाला. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 झाली आहे. 9 चेंडू 23 धावांची गरज आहे. पूर्णपणे समीकरण पलटण्याचं काम आता मात्र सूरज पवार करतोय. मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं बॅट्समनला. ओ, फटका चांगला आहे ऑन साइडला. सिंगल तर मिळेल, डबलला पलटणार काही सुद्धा बघावं लागेल. परंतु जबाबदारी खऱ्या अर्थाने मी म्हणेन आता ऋतिकच्या खांद्यावर आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. 22 ची गरज आहे. 8 चेंडू 22 धावा. ऋतिकला सुद्धा माहिती आहे आपल्याच ओव्हर मध्ये तब्बल 3 मोठे फटके संतुलीने मारले होते. त्याच धावा आता मात्र कुठेतरी त्याच्या मनामध्ये असतील. परंतु जर शेवटपर्यंत ऋतिक थांबला तर नक्कीच मास सुद्धा घेऊन जाईल. परंतु सूरजला माहिती आहे इथून आपल्या समोर एक अडथळा आहे, तो म्हणजे ऋतिक साळुंके. 8 मध्ये 22 ची गरज आहे. ओ, फटका चांगला आहे, प्रोटेक्शन आहे, परंतु एक सिंगल मिळेल. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 26 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 7. 21 धावांची गरज आहे. या ओव्हर मध्ये मात्र आपण पाहतो अवघ्या आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज पवारने. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथून एक मोठा फटका या मॅचला कालटणी देईल. ओ, अल्पेशच्या बॅट मधून येणार का फटका? पाचला चेंडू हवेमध्ये आहे, पकडला जाईल, संपलाय. अल्पेश सनचा खेळ. धक्का 5वा. 6 मध्ये 21 ची गरज. दिजे बघा. धावसंख्या सध्याच्या घडीला धावसंख्या 26 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 6. आणि इथून मात्र आता कंपल्सरी 21 धावा बनवाव्या लागतील, कारण प्रथम बॅटिंग करत असताना मोर्याली संघाच्या 4 विकेट गेल्या होत्या आणि मलखंडवाडी संघाच्या 5 विकेट गेल्या. आता मात्र आशाची किरण ऋतिक सालुंके, मलखंडवाडी संघाचा भरोशाचा एक्का. मात्र ऋतिक सालुंके मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु पाहूया येणारे चेंडू शिल्लक आहे 6. पहिल्या डावामध्ये भाऊ शलार हा हुकमाचा एका ठरला होता, जिथे 3 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते. परंतु आता समीकरण बदललंय, सामना बदललाय, वेळ बदललाय. 6 चेंडू 21 धावा इथून कंपल्सरी मलखंडवाडी संघाला करायचे आहेत. ओ, इथे मात्र वेगा टाका चेंडू आहे. सिंगल कंप्लीट केल्या. डबलला ऋतिक पलटणार का? थोडेसे पंबल झाले, त्या दरम्यान 2 धावा. 5 चेंडू 19 धावा. बघा, ते 3 षटकार किशोर अजून सुद्धा त्याचा आवाज गुणगुणतोय, जे संतुलने मारले होते. भाऊ पुन्हा एकदा. ओ, फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु पाहिजे सिंगल घेतल्या. डबलला पुन्हा एकदा ऋतिक पडले, सिंगल घेतले, डबलला पलटले, डबल कंप्लीट केले. 4 चेंडू 17 धावा. कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत. इथून जर मोठा फटका आला तर कदाचित ही मॅच सुद्धा मलखंड संघाला सोडावी लागेल. संतुलाला माहिती आहे ही मॅच आपल्या कब्जामध्ये आहे. त्याचप्रमाणे भाऊ शलार रोहा विभागामधला चॉकलेट बॉय म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याला सुद्धा माहिती ही जबाबदारी माझ्या खांद्यावर का दिली आहे. इथून मोठा फटका मला द्यायचा नाही, परंतु ऋतिकला सुद्धा माहिती आहे इथून एखादा मोठा फटका या मॅचला कालटणी देईल. परंतु तसं नाही आहे. चेंडू डॉट आहे. 3 चेंडू 17 धावा आणि कंपल्सरी आता बनवायचे आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर
आता मात्र भाऊला सुद्धा माहिती आहे जर काय चुकी झाली तर कदाचित ही मॅच इथून निष्ठू शकते पूर्णपणे मॅच आता ओहो इथे मात्र पंचामध्ये क्या वाईट आहे येणारे चेंडू शिल्लक आहे 3 बघा मॅच पुन्हा एकदा ऑन आहे 3 मध्ये 16 इथून बनवू शकतात परंतु आत्मविश्वास वाढण्यासाठी एक मोठा फटका ऋतिक साठी आणि एक डॉट चेंडू भाऊ साठी फुल टच चेंडू आहे हवेच्या वेगाने हवा सुद्धा आली आहे नशीब गांडू तो क्या करेगा पांडू बघा हवेचा वेग सुद्धा तेवढाच आलाय चेंडू कदाचित बाहेर गेला असता पण तो आज नशीब नसावा मलकवणी सांगायचं असंच म्हणूया आणि आज नशीब आहे तो साईनाथ मोरे आली राज संघाचा असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल परंतु तसं झालं नाहीये शुभम साठी एक लॉलीपॉप कॅच 2 चेंडू 16 ची गरज आहे रितेश आलेले आहेत खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संतुनूचे 3 षटकार त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ओ फटका चांगला आहे परंतु फक्त उंच आहे लांबी नाही आहे आता मात्र 1 चेंडू 16 ची गरज आहे हरीश कराड यांच्याकडून आपण पाहतो तर तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं आणि त्याच्यामुळेच कदाचित मी म्हणेन 3 षटकार आले होते कारण ही मॅच संपली आहे असं मला हरकत नाही मॅच जिंकली आहे साईनाथ मोरे आली रॉय संघाने विजय संघाचे अभिनंदन तसेच हले संघ सुद्धा अभिनंदन 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 मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार संतनू आम्ही नंतर हे करू चला अमृषी संघ आपण टॉस जिंकलाय हा संतनू आपण या आपलं जे बक्षीस होतं हरेश कराड साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस होतं आणि लगातारचे 3 षटकार आपल्या बॅट मधून आले होते आणि ते 3 षटकार खूप महत्वाचे होते कारण त्या 3 षटकारामुळेच आज आपण पाहतो एक 46 धावांचा योग आपण रचला होता मी योगीला विनंती करते थोडा स्कोर बुकर साठी यायचा योगी योगी संतोनी या आपण आपले 3000 रुपयाचं बक्षीस घेऊन द्यायचं आहे आणि मी स्वतः हरीश यांना विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण 3000 रुपये हॅलो आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा संतोनू आहे परंतु मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत संतोनी या कारण हरेश हॅलो हॅलो बघा 3 षटकार आले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण 3000 रुपये देत आहोत खास मित्र आहेत आणि मित्रांकडून मित्राची गिफ्ट आहे काय हरकत नाही संध्याकाळी पार्टीला आपण